नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 डेज इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा 5वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की टेक इनपुट द नंबर अँड डिस्प्ले द स्क्वेअर। सर्वात पहिल्यांदा stdio.h ही हेडर फाईल इन्क्लूड करून घेऊया, कारण त्याच्यामध्ये असतात प्री डिफाईन्ड, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ। इंट मेन करून आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करूया। कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण व्हेरिएबल डिक्लेअर करून घेऊया। तर आपल्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू येणार आहे किंवा आउटपुटला जी व्हॅल्यू दिसणार आहे ती असणार आहे साध्या इंटिजर मध्ये, त्यामुळे आपण इंट हा डेटा टाइप घेतलेला आहे आणि नंबर आणि स्क्वेअर हे दोन व्हेरिएबल्स घेतलेले आहेत। नंबर म्हणजे ज्याच्यामध्ये आपली इनपुट येणारी व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते आणि स्क्वेअर म्हणजे त्या नंबरचा आपण स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होऊ शकते। पहिल्यांदा प्रिंटएफ करून आपण आउटपुट करूया एंटर द नंबर। इनपुट आलेला नंबर आपल्याला नंबर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण वापरत आहे स्कॅनएफ। त्याच्यामध्ये %d म्हणजे इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर, सर्व फॉर्मॅट स्पेसिफायर मी स्क्रीनवरती देत आहे। अँड नंबर म्हणजे ऍड्रेस ऑफ नंबर करून आपण आपल्या मेन प्रोग्रामला सुरुवात करत आहे। तर स्क्वेअर म्हणजे काय, जर ज्या नंबरने त्याच नंबरला आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याचा स्क्वेअर दिसतो। म्हणजे आपण 2 × 2 केलं तर 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर दिसतो। सेम तसंच स्क्वेअर इज इक्वल टू नंबर इंटू नंबर, जो इनपुट येणारा नंबर आहे त्याच नंबरने त्याच नंबरला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला त्याचा स्क्वेअर दिसतो। मग प्रिंटएफ करून स्क्वेअर ऑफ %d म्हणजेच जो आपण इनपुट घेतलेला नंबर आहे तोच %d इज ऑल्सो %d, जो स्क्वेअर झालेला आहे स्क्वेअर मध्ये जो नंबर आपला स्टोअर आहे त्याच्यामुळे आपण तो दुसरा %d घेतलेला आहे आणि आपण नंबर आणि स्क्वेअर हे दोन्ही व्हेरिएबल स्कॅन करून आपण आपला आउटपुट आणू शकतो। ऍज युजुअल रिटर्न 0 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कम्प्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे जसं की प्रिंटएफ मध्ये लिहिलं होतं एंटर द नंबर। मी 5 नंबर एंटर केला तर स्क्वेअर ऑफ 5 इज 25 हे राईट आन्सर आलेलं आहे।